नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्रित आलेले आपल्याला दिसले। या निवडणुकीसाठी तब्बल 20 वर्षानंतर ते एकत्रित आले। विविध गोष्टी घडताना आपल्याला दिसल्या होत्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्रित आले या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। परंतु असं वाटलं होतं की तिथे अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश हे ठाकरे बंधूंना मिळणार, परंतु कुठेतरी कमतरता आपल्याला नक्कीच तिथे दिसली। आता विविध मुद्दे आहेत, नक्कीच त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत। का खरंच त्यांचा पराभव झालेला आहे की नाही यावर सुद्धा नक्कीच चर्चा करूया। इथे किंग मेकर अर्थातच भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष ठरलेला आहे। नक्कीच आपण विविध मुद्दे जे आहेत त्यावर चर्चा करणार आहोत आणि निकाल काय लागला ते सुद्धा एकदा आपण बघणार आहोत। त्याआधी सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर नक्की करा। चला पुढे बोलूया। आता बाकीचे मुद्दे चर्चा करण्याच्या आधी नक्कीच निकालावर चर्चा करूया की मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागला। 2026 मध्ये जी महानगरपालिकेचा निकाल आहे त्यावर नक्की चर्चा करणं गरजेचं आहे। तर निकाल आपण जर बघितला तर एकूण 227 जागा होत्या। पूर्णतः जर बघितल्या तर त्यामध्ये काही युती सुद्धा आपल्याला दिसते, त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत। परंतु एक एक पक्षाला किती मतं किंवा किती वोट मिळाले त्यावर चर्चा करूया। किती जागा निवडून आल्या त्यावर चर्चा आहे नक्कीच। तर भाजप 89 जागा निवडून आल्या 227 पैकी 89, आणि सर्वप्रथम तर 227 पैकी 114 बहुमत आहे जागांचं। भाजपला 89 जागा निवडून आलेल्या आहे भाजपच्या। त्यानंतर जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या 29 जागा निवडून आल्या। त्यानंतर बघूया युती संदर्भात नक्कीच चर्चा करूया। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं जर बघायचं झालं तर 65 जागा निवडून आल्या। त्यानंतर जर बघितलं तर मनसेच्या 6 जागा निवडून आल्या। काँग्रेस 24 जागा निवडून आल्या, इतर 2। अजित पवार यांच्या पक्षाच्या 3 आल्या, शरद पवार यांच्या पक्षाच्या 1 आणि एमआयएमच्या 8 आल्या। अशा प्रकारचा संपूर्ण निकाल हा मुंबई महानगरपालिकेचा लागला। आता युती संदर्भात बोलत झालं तर महायुतीला, अर्थातच महायुती म्हणूया कारण भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं एकत्रित होते युती होती, तर तिथे 118 जागा त्यांच्या आल्या। नक्कीच त्यांचं सरकार एक प्रकारे म्हणू शकतो। त्यानंतर ठाकरे बंधू यांच्या आल्या 72, काँग्रेस 24 आणि इतर 3। अशा प्रकारचा संपूर्ण निकाल हा मुंबईचा लागला। आता नक्कीच हवं तसं यश, एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ठाकरे बंधूंना हवं तसं यश मिळालं नाही। नक्कीच काही ठिकाणी चांगलं यश सुद्धा मिळालं आणि यामध्ये काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह गोष्टी नक्कीच आहे आपण जर बघितलं तर। परंतु यामध्ये जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या जवळपास 6 जागा निवडून आल्या। हवं तसं यश नक्कीच त्यांना मिळालं नाही, परंतु त्याआधी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली त्यावर नक्कीच चर्चा करणार आहोत आपण। तर निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। ते म्हणाले, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन। यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती, पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली। याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत असेल असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसांची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची नक्कीच आहे। समृद्ध महाराष्ट्रासाठी लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेले आहे। अशी प्रतिक्रिया त्यांची आलेली आहे। नक्कीच वेगवेगळे फेरबदल होतील, काही घटना घडतील असं चित्र समोर येत होतं। एक प्रकारे पाहिलं तर ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले तेव्हा नक्कीच चित्र बदलेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होता, परंतु सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर किंग मेकर हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे। त्यांनी बाजी मारलेली आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? उद्धव ठाकरे यांना सुद्धा हवं तसं यश मिळालेलं नाहीये नक्कीच। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? निकाल कसा लागला नक्कीच कमेंट करून सांगा। बाकी नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।